आज आपण जाणून घेणार आहोत मुंबईच्या इतिहासातील एक अत्यंत प्रभावी आणि धाडसी व्यक्तिमत्व. त्यांचं नाव आहे फिरोजशाह मेहता. त्यांना अनेक लोक मुंबईचा सिंह असेही म्हणतात, पण हे नाव त्यांना सहज मिळालेले नाही. त्यामागे संघर्ष, धाडस आणि प्रचंड जिद्द आहे. आजची ही कहाणी तुम्हाला शेवटपर्यंत प्रेरणा देईल. फिरोजशाह मेहतांचा जन्म एका सामान्य पारशी कुटुंबात झाला होता. त्यांच्या कुटुंबात मोठी संपत्ती नव्हती, ना कोणते राजकीय संबंध होते, ना मोठा प्रभाव. पण त्यांच्याकडे एक गोष्ट होती, ती म्हणजे शिकण्याची आणि पुढे जाण्याचा खरा प्रवास सुरू झाला. त्या काळात भारत ब्रिटिश राजवटीखाली होता. सामान्य लोकांवर अनेक अन्याय होत होते. कर जास्त होते, लोकांना कमी अधिकार मिळत होते आणि भारतीय लोकांचा आवाज ऐकला जात नव्हता. हे सर्व पाहून फिरोजशाह मेहता शांत बसले नाहीत. ते वकिली क्षेत्रात काम करू लागले. पण फक्त कोर्टात काम करून ते थांबले नाहीत. ते लोकांच्या हक्कांसाठी लढू लागले. ते राजकारणात आले आणि ब्रिटिश सरकारच्या धोरणांवर उघडपणे प्रश्न विचारू लागले. एक वेळ अशी आली की ते विधान परिषदेत उभे राहिले आणि त्यांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांना थेट प्रश्न विचारले. त्यांनी विचारले की जर भारतीय लोक सक्षम नसते तर तुम्ही इथे राज्य कसे करत आहात? त्या एका प्रश्नाने संपूर्ण सभागृह शांत झाले. ब्रिटिश अधिकारी अस्वस्थ झाले, कारण त्यांना पहिल्यांदाच इतक्या स्पष्टपणे आव्हान दिले गेले होते. त्या दिवसानंतर लोकांच्या अधिकारांसाठी त्यांनी सतत लढा दिला. त्यांनी बॉम्बे क्रॉनिकल नावाचे वृत्तपत्र सुरू केले. या वृत्तपत्रामुळे लोकांमध्ये जागृती निर्माण झाली. लोकांना सत्य माहिती मिळू लागली आणि लोक अधिक जागरूक झाले. सिंह फिरोजशाह मेहता यांची प्रेरणादायी कहाणी. जर तुम्हाला अशीच प्रेरणादायी इतिहासातील गोष्टी आवडत असतील तर आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ नक्की बघा.